चौकशी मुर्दाबाद 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 पोलीस प्रशासन मुर्दाबाद 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 पोलीस प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद पोलीस प्रशासन मुर्दाबाद अरे बोल मतंगा अरे बोल मतंगा अरे बोल मतंगा अरे बोल मतंगा अरे बोल मेरे भैया अरे झंडा लेके अरे झंडा लेके अरे बोल मेरे भैया बोल मतंगा अरे झाड़ू लेके अरे झाड़ू लेके डंडा लेके अरे डंडा लेके झाड़ू लेके बोल मेरे भैया पुलिस प्रशासन में बोल मेरे भैया झाड़ू लेके अरे डंडा लेके बोल मेरे भैया बोल मनावत संजय आत्माराम खून प्रकरणाचा तपास तपास सखोल चौकशी सखोल चौकशी ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल। पैठण तालुक्यातील मोजे पारुंडी येथे मातंग समाजातील संजय आदमाने यांचा 21 जून रोजी अत्यंत संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे। प्रत्यक्षदर्शी जो सोबतचा व्यक्ती होता तो म्हणतो जांभळाच्या झाडावरून पडून मृत्यू झालेला आहे, मात्र प्रत्यक्षात संजय आदमाने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती। त्यांच्या बरगड्या 3 ठिकाणी तुटलेल्या होत्या, हात 2 ठिकाणी फ्रॅक्चर झालेला होता, पाय फ्रॅक्चर झालेला होता, मणक्याचे 2 ठिकाणी हात मोडलेले होते, डोळा फुटलेला होता आणि याही उपर बऱ्याच ठिकाणी त्यांना मार लागलेला होता। जर 20 फुटाच्या झाडावरून पडून जर हा मृत्यू होत असेल तर यामागे नक्कीच घातपाताचा संशय आहे। मयत संजय आदमाने यांच्या पत्नी सुनीता आदमाने यांनी पाचोड पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार अर्ज देऊनही पाचोड पोलीस या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करत नाही। प्रकरणात चालढकल होत केली जात आहे। आमचा स्पष्ट आरोप आहे की या प्रकरणात पाचोड पोलिसावर राजकीय दबाव येत आहे। राजकीय दबावामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे। यामुळे पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक जे आहेत त्यांनी तात्काळ त्यांनी मागील 15 दिवसात जे काही कॉल केलेले आहे त्यांची कॉल डिटेल्स मागवावी व कुठल्या राजकारणाचा त्यांच्यावर दबाव आहे याचा शोध घ्यावा। तसेच पाचोड येथे जी घटना घडलेली आहे या घटनेचं जे बघितलं तर याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करायला हवा, मात्र प्रत्यक्षात बीट अंमलदार दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा तपास गेलेला आहे। तपास हा पारदर्शक होणार नाही, यामुळे तात्काळ पोलीस अधीक्षक किंवा पोलीस DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा तपास द्यावा अशी मागणी लवप्राण संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। बरं, हे प्रकरण पोलिसांचं आहे, तुम्ही कमिशनर किंवा SP च्या कार्यालयासमोर न करता कलेक्टरांच्या समोर करताय? या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षकांना 8 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे, मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयाकडनं त्या संदर्भात कारवाई झाली नाही। यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी आणि थोड्या वेळानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांना या संदर्भात निवेदन देणार आहोत। तर मागणी मान्य नाही झाली तर पुढचं पाऊल काय असेल? संजय आदमाने संशयास्पद मृत्यू प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास लहू-प्रहार संघटनेच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन उभारलं जाईल। आपलं नाव सांगा? संतोष शंकरराव पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लहू-प्रहार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.